नमस्कार, मी अशोक कुंडू चौधरी, भवानी माता मंदिर अध्यक्ष साखळी, तालुका यवत, जिल्हा जळगाव। आज आमच्या गावातील अक्षय तृतीयानिमित्त भवानी मातेची यात्रा आहे आणि आमच्या गावामध्ये भवानी माता साक्षात आहे। साक्षात असल्यामुळे बाहेरगावाला जे मंडळी गेलेली असते काही धंद्या कामानिमित्ताने, ते सर्व मंडळी अक्षय तृतीयानिमित्त गावामध्ये येते आणि देवीला जो नवस मांडलेला असतो ते फेडते आणि यात्रेमध्ये उत्साहाने सहभागी होतात। असं देवीची आख्यायिका पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय खानदेशातच आहे, त्या खानदेशामधून सुद्धा लोक येतात, मुंबई पुण्यापासून सर्व लोक येतात आणि देवीची भाव श्रद्धेने पूजा करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होईल अशी त्यांच्याकडून देवीला इच्छा प्रकट करतात आणि त्यांची मनोकामना देवी पूर्ण करते एवढं निश्चित आहे। देवीची स्थापना तर ती 1951 मध्ये झालेली आहे। 1951 मध्ये जेव्हा नदीला महापूर आला होता तेव्हा तिथे जो बाणा होता तो बाणा नदीमध्ये महापुरामध्ये वाहून गेला होता। तत्कालीन सरपंच आसाराम पाटील यांच्या स्वप्नात देवीने साक्षात्कार केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी नदीमध्ये आहे, मला नागर लावून तुम्ही हे करा, गावातील लोकांना जमवा। सकाळी गावातील लोक जमले, सर्व लोक जमले आणि त्यांनी नागर लावला। त्या नागराच्या फाळामध्ये देवीचा बाणा लागला आणि ती बाणा लागल्यानंतर सर्व लोकांनी वाजत गाजत तो बाणा मंदिरामध्ये नेला आणि देवीची अजून पुन्हा स्थापना केली आणि ते मंदिर आजही तिथे उभं आहे। आणि त्याच्यानंतर लक्ष्मण खडोवाणी ते तिरवाणी समाजाचे आहे, त्यांनी जयपूरून एक मूर्ती भवानी मातेची मूर्ती आणून दिली आणि त्याची प्राण प्रतिष्ठा करून ती मूर्ती आणि बाणा आजही मंदिरामध्ये आहे। आणि तो साक्षात्कार असल्यामुळे मंदिराचा देवीचा साक्षात्कार असल्यामुळे देवी भक्ताला नवसाला पावत असल्यामुळे भरपूर लोक बाहेर जाऊन येतात, प्रतिष्ठित लोक येतात, सर्व लोक येतात आणि त्यांचा नवस जो मनात मांडलेला असतो तो नवस ते फेडतात आणि देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते। मंदिराजवळ 12 गाड्या उडल्या जातात आणि भगत म्हणून खन्ना इंदर बेंदा हे ओढणार आहे आणि त्या एरियामध्ये तिथे 12 गाड्या दरवर्षा प्रमाणे ओढल्या जातात आणि खेळणीची दुकाने, थंड वगैरे आईस्क्रीम वगैरे दुकाने, पूजेची दुकाने असं टाकलं जातं आणि भरपूर लोकांची गर्दी असते आणि 12 गाड्या 6:30 दरम्यान ओढल्या जातात आणि लोकांनी सर्व परिसरातील लोक येतात आणि तिथे भावभक्तीने 12 गाड्यांचा कार्यक्रम पाहतात। त्यानंतर कार्यक्रम 7:00 ते 7:30 आरती होते मंदिराची, त्याच्यानंतर कार्यक्रम संपतो।